जळगाव जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई बघायला मिळते। वाहनधारकांसह शेतकरी आणि ट्रक चालकांचे हार सुरू आहेत। आतापर्यंत केवळ डिझेलची टंचाई जाणवत होती, पण आता जळगावच्या नशिराबाद परिसरात पेट्रोलचा सुद्धा साठा संपलाय। पेट्रोल पंप पूर्णतः बंद ठेवण्याची वेळ पेट्रोल पंप चालकांवर आलेली आहे। खरीप हंगाम तोंडावर असताना इंधन टंचाईमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। ट्रॅक्टर, रोटावेटर आणि मालवाहतूक सेवा ठप्प होण्याची भीती आहे। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर। आपण काही वाहन चालक आपल्या सोबत आहेत, आता काय सांगशील? या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल दोघीही इंधन या ठिकाणी शिल्लक नाही, तू तू काय या ठिकाणी घ्यायला आलाय? सर 2 दिवस झालं डिझेलचा प्रॉब्लेम आल्यामुळे काय होतंय, आम्ही लोड भरू शकत नाही। ट्रान्सपोर्टर आम्हाला म्हणताय की तुमच्या जर डिझेल टाकी फुल असली तरच लोड भरायला आहे। आता तुम्ही सांगा मला हप्ता कसा भरायचा, घर कसं काय चालायचं? आमचे 4 मुलं 3 मुली, बायको मायबाप सगळे आहे ना, आम्ही कसं काय घर चालवायचं सर सांगा तुम्ही? तुझ्याकडे नेमकी कोणची गाडी आहे आणि तू काय काय घ्यायला आलाय या ठिकाणी? आयसर आहे माझ्याकडे 1109 ते, त्यामुळे मी हप्त्याची गाडी असल्यामुळे मी रेग्युलर मला ट्रिप मारावी लागते। पण आता मी कमीत कमी 2 दिवस बघतोय। मी नांदेडहून आलो, नांदेड पासून मी इथपर्यंत येऊस्तर माझ्या गाडीतलं डिझेल थोडं होतं शिल्लक, इथपर्यंत येऊस्तर होतं, पण त्याच्यानंतर मग रस्त्यात कुठंही डिझेल मिळलं नाही, कारण की सगळेजण लाईनमध्ये लागलेले, कॅना घेऊन लागलेले आहेत। आणि आता तुम्ही सांगा, जर कॅनावाले जर डिझेल घेऊन जात आहे तर आम्ही रोडवर गाडी कशी काय चालवायची? आम्हाला गाडी चालवायला डिझेलच मिळणार नाही तर आम्ही रस्त्यावर राहायचं का, तिथंच घर बांधायचं का? काय अपेक्षा आहे? आम्हाला सर लोडवाल्या गाड्यांना डिझेल मिळायला पाहिजे, कारण की आमचं घर त्याच्यावर चालतं। आम्हाला जर डिझेल नाही मिळला तर आम्ही घर कसं काय चालवायचं? आमच्याकडे जे नेहमी रेग्युलर सेल होता ते आम्ही ते 25 ते 3000 डिझेल पेट्रोल विकत होते आणि 5 ते 6000 आम्ही डिझेल विकत होते। आणि या काही अफवामुळे आणि इकडे डिझेल नाही, तिकडे डिझेल नाही, इकडे पेट्रोल नाही, यामुळे आता काय झालं आहे की तिकडे डिझेल असते, पेट्रोल असते, तिकडे पूर्ण पब्लिक गोंधळ करते। आणि त्यामुळे जो माणूस 50-60 रुपयाचा पेट्रोल भरत होता, जे गाडी 20-30 डिझेल भरत होती, ते आता सगळे गाड्यावाले फुल करताय। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।